अमावस्या म्हणजे अंधार, पण हा अंधार बाहेरचा नसतो, तो आतल्या जगात उतरलेला असतो. जेव्हा चंद्र दिसत नाही तेव्हा मनात लपलेली सत्य, दबलेली वेदना आणि दुर्लक्षित संकेत वर येऊ लागतात. वृषभ राशीसाठी येणारी ही अमावस्या केवळ एक धार्मिक किंवा पंचांगातील तिथी नाही, तर आयुष्याला हादरवणारा एक निर्णायक टप्पा आहे. वृषभ राशी स्थैर्य, सुरक्षितता आणि शांततेवर विश्वास ठेवणारी रास आहे. आयुष्यात एकदा स्थिर पाया मिळाला की तो कायम टिकेल, असा विश्वास वृषभ राशीच्या मनात खोलवर रुजलेला असतो. पण ग्रहांची चाल सांगते की अमावस्येपर्यंत हा पाया डळमळीत होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी वाटत होत्या त्या तात्पुरत्या असल्याचं सत्य या काळात उघड होईल. हा काळ अचानक बदलांचा, अनपेक्षित धक्क्यांचा आणि अंतर्मनाची कसोटी पाहणारा आहे. जवळच्या लोकांचे खरे चेहरे, आर्थिक सुरक्षिततेची खरी स्थिती आणि स्वतःच्या मानसिक क्षमतेची खरी ताकद या सगळ्यांची परीक्षा अमावस्येपर्यंत होणार आहे. अनेक वृषभ राशीच्या लोकांना आता सगळं संपलं असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हा शेवट नसून एका वेगळ्या अध्यायाची सुरुवात आहे. या लेखात सांगितलेल्या 3 धक्कादायक घटना वाचताना भीती वाटणं साहजिक आहे. मात्र हे लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्र भविष्य घडवण्यासाठी नसून भविष्याची तयारी करण्यासाठी आहे. जे आधीच कळतं त्याचा आघात कमी होतो. म्हणूनच ही प्रस्तावना केवळ चेतावणी नाही, तर स्वतःला सावरून घेण्याची एक संधी आहे. नंबर 1 आहे जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक सत्य उघड होणे. विश्वासाचा पूर्णपणे भंग करणारी घटना अमावस्येपर्यंत वृषभ राशीच्या आयुष्यात जो सर्वात मोठा मानसिक धक्का बसू शकतो, तो म्हणजे विश्वासाला तडा जाणे. वृषभ राशी स्वभावतः प्रामाणिक, स्थिर आणि नात्यांमध्ये खोलवर गुंतलेली रास आहे. त्यामुळे एकदा कोणावर विश्वास ठेवला की तो शेवटपर्यंत टिकवण्याची प्रवृत्ती असते. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला असल्याचं सत्य या काळात उघड होण्याची तीव्र शक्यता आहे. ही व्यक्ती कुटुंबातील सदस्य, जोडीदार, अतिशय जवळचा मित्र, सहकारी किंवा व्यावसायिक भागीदार असू शकतो. आत्तापर्यंत जे काही सांगितले गेलं, दाखवलं गेलं ते अर्धसत्य किंवा पूर्णपणे खोटं होतं, हे अचानक लक्षात येईल. गुप्त संभाषण, लपवलेले आर्थिक व्यवहार, पाठीमागे केलेली बदनामी किंवा भावनिक फसवणूक यापैकी काहीतरी समोर येऊ शकतं. या घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मानसिक धक्का. आपण इतके दिवस अंधारात होतो का, हा प्रश्न मन पोखरत राहील. काही वृषभ राशीच्या लोकांना या सत्यामुळे तीव्र राग, दुःख आणि अपराधीपणाची भावना येईल. काही जण पूर्णपणे गप्प होतील, तर काही जण थेट नातेसंबंध तोडण्याचा निर्णय घेतील. ही घटना आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल, कारण यानंतर वृषभ राशीची व्यक्ती कोणावरही सहज विश्वास ठेवणार नाही. जरी हा अनुभव वेदनादायक असला तरी दीर्घकाळासाठी तुमचं मानसिक आणि भावनिक संरक्षण करणारा ठरेल. नंबर 2 आहे आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात अचानक उलथापालट. स्थिरतेला हादरा देणारा काळ. वृषभ राशीसाठी आर्थिक सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. पैसा, मालमत्ता, स्थैर्य आणि भविष्याची खात्री या गोष्टींवर वृषभ राशीचं संपूर्ण आयुष्य उभं असतं. मात्र अमावस्येपर्यंत ग्रहस्थिती अशा संकेत देत आहे की हीच सुरक्षितता अचानक डळमळीत होऊ शकते. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी अचानक जबाबदारी वाढणे, वरिष्ठांकडून दबाव, अपेक्षेपेक्षा कमी मोबदला, बदली किंवा कामात अनिश्चितता निर्माण होऊ शकते. काहींना नोकरी बदलण्याचा विचार जबरदस्तीने करावा लागू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अधिक धक्कादायक ठरू शकतो. अपेक्षित पेमेंट अडकणे, भागीदाराचा विश्वासघात, कायदेशीर अडचणी किंवा अचानक तोटा होण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या चुकीच्या गुंतवणुकीचे परिणाम आता समोर येऊ लागतील. या आर्थिक उलथापालथीमुळे आपण सगळं नियंत्रणात ठेवलं होतं हा भ्रम तुटेल. भविष्याबाबत भीती, असुरक्षितता आणि संभ्रम निर्माण होईल. काही वृषभ राशीच्या लोकांचा घर खर्च, कर्ज किंवा जबाबदाऱ्यांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. मात्र या धक्क्यामागे एक महत्त्वाचा संकेत दडलेला आहे. हा काळ तुम्हाला चुकीच्या आर्थिक सवयी, अतिविश्वास आणि निष्काळजी या निर्णयांपासून मुक्त करण्यासाठी आला आहे. जे आर्थिक ढाचे कमकुवत आहेत ते या काळात कोसळतील, जेणेकरून पुढे अधिक मजबूत पाया घालता येईल. नंबर 3 आहे मानसिक ताण. आरोग्याचा इशारा आणि आतून होणारा स्फोट. दुर्लक्ष केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल. अमावस्येपर्यंत वृषभ राशीसाठी तिसरी आणि कदाचित सर्वात धोकादायक घटना म्हणजे मन आणि शरीर दोन्ही पातळ्यांवर येणारा तीव्र ताण. पहिला आणि दुसरा धक्का बाह्य स्वरूपाचा असला तरी तिसरा धक्का आतून येणारा असेल. हा असा धक्का असेल जो दिसत नाही, पण त्याचे परिणाम आयुष्याच्या प्रत्येक भागावर उमटू शकतात. वृषभ राशीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावना आतमध्ये साठवून ठेवणे. त्रास झाला तरी व्यक्त न करता सहन करण्याची सवय. सगळं ठीक आहे असा मुखवटा लावून जगण्याची प्रवृत्ती या काळात घातक ठरू शकते. अमावस्येपर्यंत हा साठलेला मानसिक भार एका टप्प्यावर फुटण्याची शक्यता आहे. याचा पहिला परिणाम झोपेवर होईल. झोप न लागणे, मध्ये जाग येणे, डोक्यात सतत विचारांची गर्दी असणे, भूतकाळातील प्रसंग पुन्हा पुन्हा आठवणे हे लक्षण दिसू शकतात. काही वृषभ राशीच्या लोकांना अकारण चिडचिड, रागावर नियंत्रण न राहणे किंवा अचानक भावनिक कोलमडणे अनुभवास येणे. शारीरिक पातळीवर याचे संकेतही स्पष्ट आहेत. मान खांद्यामध्ये कडकपणा, पाठीचा त्रास, पोटाशी संबंधित समस्या, आम्लपित्त, भूक न लागणे किंवा उलट अति खाणे,
यासारखे बदल जाणवू शकतात. काहींना रक्तदाब, साखर किंवा हार्मोनल असंतुलनाचे संकेत मिळू शकतात. हे आजार अचानक निर्माण झालेले नसून दीर्घकाळ दुर्लक्षित केलेल्या ताणाचे परिणाम असतील. या काळात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल निर्माण होणारी नकारात्मक भावना. मी अपयशी ठरलो, माझ्यावरच हे का होतं, माझं नशीबच असं आहे, असे विचार मनावर ताबा घेऊ शकतात. जर वेळेवर स्वतःला थांबवले नाही तर हा मानसिक अंधार खोल जात जाईल. मात्र या धक्क्यामागेही एक कठोर पण महत्त्वाचा संदेश आहे. हा काळ तुम्हाला जबरदस्तीने थांबवण्यासाठी आला आहे. सतत धावणं, जबाबदाऱ्याचं ओझं उचलणं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणं आता चालणार नाही. हे ग्रह स्पष्टपणे सांगत आहेत. हा इशारा ऐकला नाही तर शरीर आणि मन स्वतःच ब्रेक लावतील. अमावस्येपूर्वीच जर वृषभ राशीने स्वतःच्या मानसिक स्थितीकडे लक्ष दिलं, विश्रांती घेतली, योग्य लोकांशी संवाद साधला आणि गरज असल्यास मदत स्वीकारली तर हा धक्का टाळता येऊ शकतो किंवा त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येईल. हा काळ कमजोर होणारा नाही तर स्वतःला वाचवण्याचा आहे. कारण एकदा तुम्ही आतून मजबूत झाला की बाहेरचे कोणतेही धक्के तुम्हाला पूर्णपणे कोसळवू शकत नाहीत. अमावस्येपर्यंत वृषभ राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सहज विसरता येण्यासारख्या नसतील. त्या मनावर खोल जखमा करू शकतात, भ्रम मोडू शकतात आणि अनेक नाती व सवयी कायमच्या बदलू शकतात. विश्वासघात, आर्थिक अस्थिरता आणि मानसिक थकवा या तीनही गोष्टी एकाच वेळी आल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकू शकते. पण या सगळ्याच्या अलीपलीकडे एक कठोर सत्य आहे. जे कोसळतं ते आधीपासूनच कमकुवत असतं. अमावस्या तुमच्याकडून काही हिरावून घेत नाही तर जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही ती दूर करते. चुकीचे लोक, चुकीच्या अपेक्षा आणि चुकीची स्वतःची प्रतिमा या सगळ्यांपासून मुक्त होण्याची ही प्रक्रिया आहे. हा काळ तुम्हाला अधिक कठोर, अधिक जागरूक आणि अधिक प्रामाणिक बनवेल. स्वतःशी खोटं न बोलण्याची, मर्यादा ओळखण्याची आणि गरज पडल्यास मदत स्वीकारण्याची शिकवण या धक्क्यांमधून मिळेल. अमावस्येनंतर परिस्थिती लगेचच सुधारेल असं नाही, पण दिशा नक्कीच बदलेल. अंधारानंतरच प्रकाशाचं खरं मूल्य कळतं. जर वृषभ राशीने या काळात घाबरून न जाता संयम ठेवला तर हे धक्के आयुष्य उद्ध्वस्त करणारे न ठरता आयुष्य घडवणारे ठरतील. कारण जेव्हा पायाखालची जमीन सरकते तेव्हाच माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.